आपल्या सोबत या ठिकाणी योगेश पाटील आहेत। ते पत्रकार आहेत। पत्रकार नेहमी समाजामध्ये प्रबोधन करत असतो। दैनंदिन जीवनामध्ये अनेक गोष्टी अशा असतात त्या नकळत होतात, त्याला आळा बसावा म्हणून प्रशासन, समाज सर्वांसाठी तो काम करत असतो। एक संघटनेच्या माध्यमातून हा पुढाकार घेण्यात आला होता। अलीकडच्या काळामध्ये सोना बाबू पिल्लू जे प्रेम प्रकरण होतात, या कमी वयाच्या मुली या मुलांच्या प्रेमात पडतात, यासाठी आपण हा कार्यक्रम घेतला। काय सांगा? अखिल मराठा समाजसेवा प्रतिष्ठानच्या संचलित महिला दामिनी संघ यांच्या माध्यमाने आपण जो आज कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये फक्त समाजाच्याच नाही तर सामाजिकदृष्ट्या आपण प्रत्येक समाजाला आपला समाज समजतो। कौटुंबिक वातावरण निर्माण होतं। अशा ठिकाणी एक चुकीचा काही प्रकार घडतो, जसं कॉलेजचे मुलं असतात, मुली असतात, नको त्या वयामध्ये नको त्या गोष्टींना ते जास्त प्रोत्साहित होतात आणि शाळा कॉलेजपासून अलिप्त होऊन आपल्या जीवनाला वेगळं वळण ते देतात। मग त्याला कुठेतरी फाटा आला पाहिजे। त्या निमित्ताने आपण एक प्रबोधन व्हावं, विद्यार्थ्यांचं असेल किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं असेल किंवा महिलांचं असेल। आज चुकीचे प्रकार भरपूर आपण पोलीस स्टेशनला पाहतो। चांगल्या घरचे मुलं असतील, मुली असतील, ते का मुलं जर व्यसनाधीन झाले तर व्यसनाधीन झालेले मुलं आणि मुलींचे जे टर्निंग पॉईंट असतात त्याच क्षणाला ते कुठेतरी चुकीच्या मार्गाला चालले जातात। तर त्यांचं असं प्रबोधन करणं एक बऱ्याचशा वेळेला आपल्याला नाही जमत, परंतु वसंत हनकारे सरांनी अतिशय चांगल्या मोलाचं त्यांना मार्गदर्शन केलं आणि भावनिक विषय त्यांच्या मनापर्यंत पोहोचला। आई काय, वडील काय, बाप माणूस काय असतो हे त्यांना समजलं। काय सांगाल? या ठिकाणी मुली देखील रडल्या आहेत, मुलं देखील रडलेत, बाप देखील रडलेत, काय सांगाल? अलीकडच्या काळामध्ये ज्या टीव्ही सिरियल्स किंवा जे रील्स आहेत त्याच्यावर फक्त आणि फक्त विनोद ऐकायला मिळतात आणि हे मुलं नको तेवढे म्हणजे बेफिकर व्हायला कारणीभूत अशा या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये सिरियसनेस किंवा गंभीरता जी आहे ती आणण्यासाठी जो प्रयत्न करायला पाहिजे त्याच्यातला हा महत्त्वपूर्ण भाग मला दिसतो। 350 वर्षापूर्वी जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात की माय बापे केवळ काशी तेने न वजावे तीर्थाशी, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे। तुकोबाराय मायबापांना देवाची रूपं सांगतात, परंतु या मुलांनी कुठेतरी तुकोबाराय त्यांच्या डोक्यातून हरवलेले आहेत आणि आधुनिक जे हिरो त्यांनी सांगितले, जे वेगळ्या जाहिराती करतात पान गुटख्याच्या, ते त्यांचे आदर्श बनलेले आहेत। तर तुकोबाराय हे आदर्श व्हावेत, विश्ववंत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा आदर्श व्हावेत, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श व्हावेत। याच्यातलाच हा एक भाग म्हणजे वसंत हनकारे साहेबांनी त्यांना या महामानवांना त्यांच्या डोक्यात टाकण्याचा जो प्रयत्न केला आणि मायबाप हे खरे आपले देव आहेत हे सांगण्याचा जो प्रयत्न केला, याला तोड नाही। कारण व्याख्यानं अनेक ऐकलीत, व्याख्यानं मी काही प्रमाणात दिली सुद्धा, प्रयत्न केला मी, परंतु अशा मुलींच्या डोळ्यातून सतत अश्रू ढळणे, इव्हन मुलं सुद्धा या ठिकाणी रडताना मी पहिल्यांदा बघितलं। आणि अशा प्रकारचं जर प्रबोधन असेल तर अशा प्रबोधनाला समाज माध्यमांनी खरोखर मदत केली पाहिजे आणि ही काळाची गरज आहे। आज सगळ्या समाजाला किंवा आई वडिलांसमोर जर यक्ष प्रश्न उभा असेल तर तो हाच आहे की माझ्या मुलांना मी कसा कंट्रोल करावा, माझ्या मुलांना मी कुठे जावं हे शिकवायला, माझ्या मुलांनी शिक्षकांचं ऐकावं, आई वडिलांचं ऐकावं, पण ते कुठेतरी ते त्याच्या पलीकडे जातात। शिक्षकांनाही मर्यादा आहेत, परंतु अशा पद्धतीने जर सोनाराकडून कान टोचण्याचा जो प्रकार आहे तर वसंत हनकारे साहेबांसारखे व्याख्याते या समाजामध्ये प्रबोधन करतात आणि आई वडिलांना सुद्धा या प्रकारे मदत होते। आणि आजचा समाजामध्ये प्रबोधन करणारी मंडळी खूप आहेत, परंतु एखाद्या मुलीच्या, एखाद्या मुलाच्या आणि एखाद्या मुलीच्या मुलाच्या आईबापांच्या डोळ्यातून अश्रू काढणारं जे व्यक्तिमत्व आहे ते वसंत हनकारे आहेत। आणि त्या वसंत हनकारेंनी आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरामधील गोसे हायस्कूल या ठिकाणी येऊन अनेक मुलींच्या डोळ्यातून अश्रू काढण्यास मजबूर केला आहे आणि त्यांच्या शरीरामध्ये भिनवण्याचा प्रयत्न केला आहे की आई बापाशिवाय श्रेष्ठ या जगात कुणी नाही। आपल्या शिक्षकांच्या पहिले आपली आई ही आपली गुरु असते आणि बाप हा आपला मार्गदर्शक असतो। याच्या माध्यमातून सगळं आपण जग भ्रमण करत असतो। आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओत भेटणार आहे। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। कॅमेरामॅन स्वप्नील सोबत राहुल महाजन, पाचोरा, जळगाव।